अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले। जीडीपी 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। आर्थिक सर्वेक्षणानुसार महागाई कमी होण्याची शक्यता आहे। अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे। यामध्ये जीडीपी 6.3 ते 6.8 दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार आता महागाई कमी होण्याची शक्यता आहे। तर आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची अपडेट आहे? आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2026 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। यानुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये देशाचा जीडीपी हा 6.3 ते 6.8% वेगाने वाढू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। आर्थिक अहवालामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी होत असल्याचं पाहायला मिळते। खास करून कृषी क्षेत्र मजबूतीने पुढे जाताना पाहायला मिळते। तर औद्योगिक क्षेत्रानेही कोरोना महामारीपूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीपर्यंत पोहोचायची झालेली आहे। म्हणजे एकंदरीत कोरोना महामारीने जे नुकसान झालं त्या परिस्थितीतून आपण बाहेर पडताना पाहायला मिळतोय। महागाई दरामध्ये थोडीशी घसरण झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहिलं तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये एप्रिल ते डिसेंबर 2024 मध्ये महागाई दर हा 4.9% इतका होता आणि त्याच्यामध्ये थोडीशी घसरण झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर चौथ्या महागाईमध्ये जी तिमाही आहे त्याच्यामध्ये महागाई कमी होईल असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे। देशांतर्गत अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असं देखील यामध्ये सांगण्यात आले आहे। अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीत झालेली घट ही तात्पुरती आहे असं देखील म्हटलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विपरीत हवामानाचा फटका कृषी उत्पन्नाला बसलाय, ज्यामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली होती आणि अन्नधान्याची महागाई झाली असं म्हणणं आहे। एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे बदल होत आहेत त्यामुळे कृषी उत्पन्नाच्या सगळ्या याच्यामध्ये मोठा फटका बसतोय। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।